नमस्कार मंडळी, माझं नाव आदित्य कांसे. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, तर दुपारचे वाजले आहेत 12 आणि मी आता आलेलो आहे खेतवाडीच्या आईच्या दर्शनाला. मुंबईतील सर्वात उंच मूर्ती म्हणजेच खेतवाडीची आई, आणि आज तिच्या दर्शनाला आलेलो आहे. तर आता आपण मंडपाच्या अगदी जवळच आहोत, समोरच आहे एंट्री गेट. तर चला जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. आणि मुंबईतील सर्वात उंच मूर्ती आणि डेकोरेशन तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ येता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या साईडला इकडे खेतवाडी 11वी लेन येते आणि या साईडला आहे खेतवाडी 12वी लेन. आपण जिथे उभा आहोत ती आहे 12वी लेन. या साईडला खेतवाडीच्या आईचे एंट्री गेट आहे. तर आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला मंडळी, आता पुढे निघालेलो आहे. खेतवाडीची आई म्हणजे खूपच सुंदर मूर्ती. देवीची मूर्ती 27 फूट आहे. आणि आता आपण पुढे चाललेलो आहोत. समोर बघताय विश्वकर्मा सोसायटी आहे. आणि आता मी आहे लोअर परेलला. लोअर परेलची आई बघायला आलेलो आहे. आणि तिची जी प्रबळ असते तर ती लालबागच्या राजांनी भेट दिलेली आहे लोअर परेलच्या आईला. तेच बघण्यासाठी आलेलो आहे. विश्वकमल बिल्डिंग आहे तिथेच आहे. स्टेशनपासून किती 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर आहे. या साईडला लोअर परेलच्या आईचं मंडप आहे. आताच मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आता पुढे निघालेलो आहे रेड रोडच्या महाराणीचं दर्शन घेण्यासाठी. आणि उमरखाडीच्या आईचं सुद्धा दर्शन घेणार आहोत आणि ती सुद्धा व्हिडिओ याच्यात इन्क्लूड केलेली आहे. आत्ता आलेलो आहे उमरखाडीच्या आईच्या दर्शनाला. या साईडला एंट्री गेट आहे. तो आता आतमध्ये जातो आणि आईचं दर्शन घेऊया. आणि दर्शन घेऊन तुम्हाला दाखवतो. यावर्षीची मूर्ती ही उभी आहे. मागच्या वर्षी मी जेव्हा आलो होतो तेव्हा बसलेली होती. उमरखाडीची आई या देवीचं कधीच आगमन आणि विसर्जन होत नाही, कारण ही मूर्ती पूर्णतः चंदनाच्या लाकडापासून तयार केली गेली आहे. देवीची मूर्ती 1 वर्ष उभी व 1 वर्ष बसलेली असते. या देवीचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर सँडस रोडला उतरल्यावर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे जिथे उमरखाडीचा राजा बसतो तिथेच देवी बसवली जाते. चला, सकाळपासून फिरतोय आणि फायनली उमरखाडीच्या देवीचं दर्शन झालेलं आहे. आणि आता चाललेलं आहे घरी. खूप दमलो आहे, काय सांगू तुम्हाला. पूर्ण मुंबई फिरल्यासारखं वाटतं, फील येते. तर असो, ट्रेनचा आजचा प्रवास केला होता आणि दुपारी 11-11:30च्या सुमारास घरातून निघालो होतो. आणि आता संध्याकाळचे 5 वाजायला आले. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनल नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बाय, पुन्हा भेटू शकतो तरी नवीन व्हिडिओमध्ये.